नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पदभरती 2026 बघा ऍडव्हर्टाईज आलेलं आहे। याच्याबाबतची जी काही पदे असतील, जागा असतील, जाहिरात, त्याचबरोबर वयोमर्यादा, परीक्षा पद्धत आणि पात्रता याबाबतची संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मग बघा काय लिहिलं होतं, तर महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पदभरती 2026 म्हणजेच प्रामुख्याने यालाच शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणलं जातं, सीआयडी पदभरती 2026। बघा पदे व जागा, जाहिरात, परीक्षा पद्धत आणि त्याचबरोबर काय असणार आहे तर वेतन। ओके, बघा तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती खास स्वातंत्र्य दिनानिमित्त काय असणार आहे, खास ऑफर जारी झालेली असणार आहे। यामध्ये पशुसंवर्धन, अंगणवाडी सुपरवायझर असेल, टीईटी टेट, फार्मासिस्ट, महिला व बाल विकास, एएनएम, जीएनएम, वन संरक्षक, टीईटी टेट, तलाठी असेल, जलसंधारण असेल, त्याचबरोबर एफडीए, सीडीपीओ, सॅनिटरी इन्स्पेक्टर, एमपीडब्ल्यू असेल, एलएसओ असेल, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका असेल, अशा वेगवेगळ्या बॅचेस वरती खास ऑफर या ठिकाणी देण्यात आलेले आहे। यापैकी कोणतीही बॅच तुम्ही फक्त आणि फक्त 999 रुपयांमध्ये काय करू शकताय तर परचेस करू शकताय, ते सुद्धा संपूर्ण वर्षभराच्या काळात नाही तर व्हॅलिडिटीसाठी, ज्यामध्ये आपण 2 ते 3 वेळा संपूर्ण सिलेबस काय करतो तर चांगल्या पद्धतीने शिकवतो। त्याचबरोबर लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स असणार जे की तुम्ही डाउनलोड करू शकताय, मल्टिपल टाइम कितीही वेळा तुम्ही ते पाहू शकताय। इवन तो या ठिकाणी काय केले जातात तर झालेले जुने क्वेश्चन्स पेपर स्पष्टीकरणासह सोडवून घेतले जातात। त्याचबरोबर तज्ञ अनुभवी शिक्षक वृंद तुम्हाला योग्य त्या पद्धतीने वेळच्या वेळी मार्गदर्शन करतो। ई बुक्स याच्याद्वारे तुमच्यापर्यंत नोट्स सर्क्युलेट केल्या जातात। तसंच स्वातंत्र्य दिनानिमित्त ही खास ऑफर असणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर 999 रुपयांची ही जी काय असणारी बॅच असणार आहे, ही बॅच तुम्ही काय करू शकताय, एनरोल करू शकताय। राज्य गुन्हे अन्वेषण विभाग सीआयडी पुणे म्हणजेच काय असणार तर महाराष्ट्र शासनाचं जे काही सीआयडी खातं असणार आहे याच्याद्वारे काय करण्यात आलेले असणार तर विविध पदांची भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवली जात आहे। यामध्ये हस्तलिखित तज्ञ व काय असणार गट क याच्या रिक्त पदांचा समावेश असणार आहे। बघा विभाग राज्य गुन्हे अन्वेषण विभाग सीआयडी महाराष्ट्र राज्य पुणे, पदसंख्या सर्वसाधारणपणे कमी पदसंख्या या ठिकाणी भरली जाणार आहे। 16 पदांची काय असणार आहे तर जाहिरात असणार आहे। सहाय्यक दस्तऐवज परीक्षक व इतर पदे। अर्ज पद्धती कशी असणार बघा तर ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे। पात्रता पदवीधर व पदानुसार आवश्यक असणारे तांत्रिक शिक्षण किंवा अनुभव या ठिकाणी गरजेचा असणार आहे। शैक्षणिक पात्रता काय सांगितले जाते बघा तर उमेदवारांकडे खालीलपैकी एक शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे। विज्ञान शाखेतील पदवीधर असावा तो। बघा मान्यता प्राप्त विद्यापीठातून रसायनशास्त्र हा मुख्य विषय आणि किंवा त्याचबरोबर भौतिक शास्त्र हा उपविषय घेऊन प्रथम किंवा द्वितीय श्रेणीतील तो विद्यार्थी उत्तीर्ण असावा। फॉरेन्सिक सायन्स पदवी बघा, फॉरेन्सिक सायन्स पदवी बीएससी फॉरेन्सिक सायन्स ओके या काय असणार बघा विभागातून तो पदवी उत्तीर्ण असावा किंवा त्याचबरोबर संगणक प्रमाणपत्र महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाद्वारे विहित केलेले संगणक हाताळणीचे प्रमाणपत्र म्हणजेच MSCIT चं प्रमाणपत्र त्याच्याकडे असणं ही गोष्ट काय असणार तर अनिवार्य असणार आहे। तसंच त्या व्यक्तीला मराठी आणि हिंदी या भाषेचं आणि त्याचबरोबर काय असणार त्याचबरोबर इतर कोणत्याही भाषेचं पुरेपूर ज्ञान असणं गरजेचं असणार आहे। ओके, वयोमर्यादा बघा तर ह्या भरती प्रक्रियेसाठी प्रवर्गासाठी खुल्या प्रवर्गासाठी सर्वसाधारणतः खालील पद्धतीने वय निश्चिती करण्यात आलेले आहे। खुला प्रवर्ग यामध्ये 18 वर्ष ते 38 वर्ष सांगण्यात आलेलं आहे। मागासवर्गीय प्रवर्ग म्हणजेच याच्यामध्ये बघा रिझर्व्ड कॅटेगरी जसे की ओबीसी असेल, एससी एसटी यांच्यासाठी कमाल वयोमर्यादेमध्ये 5 वर्षापर्यंतची सूट देण्यात आलेली आहे, म्हणजेच 43 वर्षापर्यंत ती पदभरती करू शकतात। अंशकालीन उमेदवार कमाल वयोमर्यादा 55 वर्ष असणार। माजी सैनिक यांच्या सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी अधिक 3 वर्षे इतकी काय असणार तर त्याला सूट दिली जाईल। निवड प्रक्रियेबद्दल प्रक्रिया यामध्ये बघा या भरतीसाठी शासनाच्या नवीन नियमानुसार तोंडी मुलाखत पूर्णपणे रद्द करण्यात आलेल्या आहेत।
त्यामुळे संपूर्ण निवड प्रक्रिया केवळ एकाच टप्प्यावर आधारित असणार आहे, ती सुद्धा ऑनलाईन परीक्षा सीबीटी द्वारे घेतली जाते. उमेदवाराची संगणकावर आधारित वस्तुनिष्ठ पर्याय काय घेतली जाईल तर परीक्षा घेतली जाईल. त्याच्यानंतर गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट या ठिकाणी लावली जाईल. ऑनलाईन परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे थेट गुणवत्ता यादी या ठिकाणी तयार केली जाते. कागदपत्र पडताळणी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, यामध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवले जाईल. प्रशिक्षण, अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना 1 वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागते आणि त्यानंतर विभागीय परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. या सिलेक्शन प्रोसेस मध्ये परीक्षेचे स्वरूप एक्झाम पॅटर्न असणार आहे. वेतन श्रेणी बघा काय असणार याच्यासाठी, या पदासाठी 7व्या वेतन आयोगानुसार काय सांगितलं जातं तर अतिशय उत्कृष्ट आणि आकर्षक वेतन दिले जाणार आहे. वेतन स्तर म्हणजे काय असणार, पे लेवल S15 पे मॅट्रिक्स असणार आहे. मूळ वेतन श्रेणी 41,800 ते 1,32,300 प्रतिमाह इतका सांगितला जातो. सुरुवातीचा अंदाजित पगार हा नोकरीच्या सुरुवातीला होताना मूळ वेतन 41,800 आणि यामध्ये शासनाचे वेगवेगळे भत्ते सुद्धा जोडले जाणार आहेत. ओके, जर का तुम्ही या ठिकाणी अप्लाय करणार असाल तर आत्ताच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती काय करू शकता, तुम्ही कॉल करू शकता आणि याबाबतची इतर माहिती जाणून घेऊ शकता. तसंच आपल्या काय असणार वेब पेज वरती सुद्धा याबाबतची माहिती तुम्हाला अवेलेबल होईल. जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच नवनवीन आणि अपडेटेड माहिती घेऊन पुन्हा लवकर भेटू. धन्यवाद.